कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। त्या दरम्यानची दृश्य आपण पाहतोय। ही या क्षणाची लाईव्ह दृश्य आहेत। सध्या मंदिरातले आपण ही दृश्य पाहू शकतोय। देवीची पूजा अर्चना करून यानंतरच भाविकांना दर्शन घेण्यासाठी आता आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी देवीचं रूप आज आणखीच खुलून दिसत असल्याचं देखील आपण बघतोय। अंबाबाई मंदिरातून ही या क्षणाची लाईव्ह दृश्य आणि अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी दृश्य आपण पाहतोय। अगदी काही वेळा देवीचा पूर्ण साज शृंगार सुद्धा केला जाणार आहे। या आधीच आपण जर बघितलं तर ही लाईव्ह दृश्य आहेत। देवीची पूजा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली असल्याचं देखील आपण बघू शकतोय। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आजपासून पुढील 9 दिवस अशीच गर्दी सर्व मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। मात्र अंबाबाईच्या मंदिरातली सध्याची या क्षणाची लाईव्ह दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी प्रत्येकाला 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घेणं शक्य नसतं, तेही नवरात्रीमध्ये। त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न, तुम्ही घर बसल्या सर्व 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घेऊ शकताय। ही दृश्य आपण बघतोय पुण्यातून। तांबडी जोगेश्वरी या मंदिरामध्ये अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी देवीची पूजा सुरू असल्याचं देखील आपण बघू शकतोय। या ठिकाणी देखील भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। देवीचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच काल रात्रीपासूनच रांगा लागलेल्या होत्या। आपण ही दृश्य पाहू शकतो। अतिशय सुंदर अशी दृश्य आहे आणि देवीचं रूप आणखीनच खुलून दिसतंय। पुण्यात तांबडी जोगेश्वरी मंदिरातून आपण ही या क्षणाची लाईव्ह दृश्य पाहू शकतोय। या मंदिराची देखील एक वेगळीच आख्यायिका आहे आणि आपण पाहू शकतोय विधिवत पूजा अर्चना करण्यात आलेली आहे। त्यानंतर देवीचा साज शृंगार करण्यात आलेला आहे आणि देवीचं रूप आणखीनच खुलून या ठिकाणी दिसतंय आपण पाहतोय। पुण्यात तांबडी जोगेश्वरी मंदिरातून ही या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण 3.5 शक्तिपीठांचं दर्शन आपण घेतोय। मात्र सध्याची दृश्य आपण पुण्यातून बघतोय। आधी आपण कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आता थेट पुण्यातून तांबडी जोगेश्वरी मंदिरातूनही आपण या क्षणाची लाईव्ह दृश्य पाहतोय। आपण पुन्हा एकदा जाऊयात कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे आणि या संदर्भात आढावा आपल्याला देत आहेत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, आपण बघतोय पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि आज देवीचं रूपही आणखीन खुलून दिसतंय। कशी तयारी करण्यात आलेली आहे? भाविकांचा उत्साह कसा आहे? सविस्तर सुरुवातीला तुम्हाला अंबाबाई मंदिर परिसरातली काही दृश्य दाखवतो। सकाळपासून म्हणजेच पहाटेपासूनच आपण या परिसरात बघू शकता। संपूर्ण देशभरातून जे भाविक आहेत ते पहाटेपासूनच नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला देवीचं दर्शन घेऊन आपल्या या दिवसाची सुरुवात व्हावी यासाठी रांगेतून दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पहाटे 5:30 वाजता मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। मंदिराचा जो गाभारा आहे या गाभाऱ्यामध्ये घट बसवण्यास सुरुवात झालेली आहे। धार्मिक मंत्रोच्चार करत या घटाची स्थापना सध्या करण्यात येते। साधारण 8:30 वाजता घटस्थापना होते। त्यानंतर तोफेची सलामी देण्यात येते आणि तोफेची सलामी देऊन करवीर नगरीतल्या नागरिकांना घटस्थापना पूर्ण झालेली आहे आणि नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे असा आदेश किंवा निरोप देण्यात येतो आणि त्यानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होते। त्यामुळे हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र तसंच देशभरातले भाविक मोठ्या संख्येने आज पहाटेपासूनच या परिसरात दाखल झालेले आहेत। आज सध्याची ही जी दृश्य आहेत ही मंदिर परिसरातली आहेत।
मंदिराच्या बाहेर पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. रांगेतून देवीचं दर्शन मिळावं, आपल्या देवीला मन भरून डोळे भरून पाहता यावेत यासाठी पहाटेपासूनच खरं तर हे भाविक या परिसरात दाखल झालेले आहेत. इथून पुढे 9 निश्चितच दिवस रणजित, वारंवार या संदर्भातले अपडेट घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. अंबाबाई मंदिरातली आपण ही दृश्य पाहतोय. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज देवीची पहिली माळ आहे आणि आजचा दिवस माता शैलपुत्रीची पूजा खरं तर केली जाते.